नमस्कार सर्वांना. आकाश जाधव स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपल्यासमोर ऑनलाईन येण्याचं कारण म्हणजे 11वी आणि 11वीचे ऑनलाईन प्रवेश हे सुरू झालेले आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्यामध्ये स्पोर्ट्स कोट्यामध्ये बऱ्याच जणांनी ॲडमिशनसाठी फॉर्म भरलेले आहे. तर झालं आहे काय, मुलांना अजून आयडियाच नाही आहे की स्पोर्ट्समध्ये आपण तर फॉर्म भरले, पण आपण कोणता खेळ खेळलेला असावा आणि कोणता खेळलेला नसावा. बरं, त्याचा क्रायटेरिया काय आहे? जसं की तो स्टेट लेवल पाहिजे, नॅशनल पाहिजे किंवा इंटरनॅशनल पाहिजे किंवा राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पाहिजे, ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे. तर आपण चला त्याच्याबद्दल आपण सर्व सविस्तर बोललो. जसं की तुम्ही जर ॲडमिशन घेण्यापूर्वी जर तुम्ही जो फॉर्म भरला आहे, फॉर्ममध्ये जर तुम्ही स्पोर्ट्स कोट्यामध्ये कोणतेही तुमच्याकडे असणारं सर्टिफिकेट जर जोडलेलं असेल आणि तुमचा जर चुकून किंवा तुमच्या नशिबाने जर तो तुमचा स्पोर्ट्स कोट्यामध्ये नंबर तर डेफिनेटली लागणार, कारण तुम्ही तो स्पोर्ट्स कोट्यामध्ये फॉर्म भरलेला आहे, तर तो डेफिनेटली लागणारच आहे. तो जर तो लागला आहे आणि तुम्हाला आता त्या फक्त सर्टिफिकेट कॉलेजला दाखवून तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही आहे, तर त्याच्यासाठी प्रोसेस आहे. तर एक्झॅक्टली जे गव्हर्नमेंटच्या डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिस म्हणजे DOCमध्ये जे गेम्स असतात, शालेय गेममध्ये जे गेम खेळलेले आहात किंवा जे गेम असोसिएशनद्वारे खेळलेले आहात, पण ज्या गेमला ऑलिम्पिकची मान्यता आहे, एशियनची मान्यता आहे आणि कॉमनवेल्थची मान्यता आहे, अशा ज्या प्लॅटफॉर्मच्या अंडर खेळलेले गेम असतात त्यालाच तुम्ही इलिजिबल होता, त्याच गोष्टीसाठी तुम्ही पात्र होता. आता जसं की आपण फॉर एक्झाम्पल बघूया, ह्याच्यापूर्वी काय होत होतं, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ह्या सर्टिफिकेटवरती देखील ॲडमिशन माझ्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये. पण आता ती क्रायटेरिया राहिलेला नाही आहे. आता 2 महिन्यापूर्वीच एक नवीन 2025चा GR लॉन्च झालेला आहे गव्हर्नमेंटकडून स्पोर्ट्ससाठी. तुम्हाला जर ॲडमिशन स्पोर्ट्स कोट्यामध्ये जर घ्यायचं आहे तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला आहे ना कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरती खेळलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिट असावं लागेल. जसं की गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ हे 3 मेडल असतात. 3 पैकी तुम्हाला कोणतंही एक मेरिट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही त्या ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात, अदरवाईज तुम्ही इलिजिबल नाही. बरं, जर तुमच्याकडे ते मेडल आहे आणि तुम्ही सर्टिफिकेट जर तुम्ही त्या टायमाला सर्टिफिकेट अटॅच केलेलं आहे तुमच्या ॲडमिशनच्या टायमाला आणि तुम्ही डायरेक्ट जर कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जाताल स्पोर्ट्स कोट्यामध्ये जर तुमचा नंबर लागेल तरीही देखील तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन भेटणार नाही. विचारा कारण का? तर त्याचं कारण हे आहे, तुम्हाला तुमच्या लोकलच्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसमध्ये जायचं आहे, जे पण जिल्हा क्रीडा कार्यालय असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते सर्टिफिकेट पडताळणी करायची आहे. त्या सर्टिफिकेटची पडताळणी जिल्हा क्रीडाधिकारी करतील. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एक सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल त्यांच्याकडून. ते सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि ते कॉलेजमध्ये तुम्ही सर्टिफिकेट ज्या वेळेस तुम्ही सबमिट करणार आहात त्या टायमाला तुम्हाला कॉलेज काहीही न बघता त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन देणार आहे. मग त्याचा क्रायटेरिया तुम्हाला कळलाच असेल. तुम्ही एकतर राष्ट्रीय पातळीवर तर कोणतंही पोझिशन असावी, जर ग्रुप गेम खेळलेला असेल तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 पोझिशनपैकी कोणतीही पोझिशन असावी तुमच्याकडे, किंवा इंडिव्हिज्युअल गेम खेळलेले असाल तर गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ या 3ही मेडलपैकी कोणतंही एक मेडल तुमच्याजवळ असेल तरच तुम्ही त्या ॲडमिशनसाठी स्पोर्ट्स कोट्यामध्ये पात्र ठरता. किंवा जर तुमच्याकडे आंतरराष्ट्रीयमध्ये जर सहभाग जरी असेल, पार्टिसिपेशन जरी असेल तरी देखील तुम्हाला ॲडमिशन तिथे भेटलं जाईल. पण क्रायटेरिया पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन, तो खेळ शालेय गेमच्या यादीमध्ये असावा, तो खेळ एशियन गेम्स, ऑलिम्पिक गेम्स किंवा कॉमनवेल्थ ह्या प्लॅटफॉर्मच्या अंडर खेळला जाणारा असावा, तरच तुम्हाला ॲडमिशनसाठी तो बेनिफिट भेटणार आहे, अन्यथा तुम्ही बेनिफिट भेटू शकणार नाही. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही डायरेक्ट जाता तर तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला लोकल डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसमध्ये जिल्ह्याच्या जावंच लागेल आणि ते सर्टिफिकेट मिळवावंच लागेल. अजून एक गोष्ट बोलायची राहिली ती म्हणजे ही, तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल जर स्पोर्ट्स रिलेटेड कोणत्याही गोष्टीबद्दल ॲडमिशन असो किंवा गव्हर्नमेंट जॉब असो त्याच्याबद्दल तुम्हाला काहीही विचारायचं असेल किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती माझ्याकडून माहिती हवी असेल, त्या टॉपिकबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या विषयावरती तुम्हाला खोल माहिती हवी आहे. मी त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला गाईड करेन, त्याच्यावरती नक्कीच मी एक नवीन व्हिडिओ बनवेन आणि त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच त्या तुमच्या क्वेश्चनचं, तुमच्या मनातल्या ज्या पण अडीअडचणी आहेत त्याच्याबद्दल मी
ते सॉल्व्ह करण्याचा नक्कीच मी माझ्या व्हिडिओतून प्रयत्न करेन. तर त्याच्याबद्दल तुम्हाला कमेंट करायचं आहे, तुम्हाला कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे, कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे, याच्याबद्दल आपण नक्कीच बोलणार आहोत. आत्ता तरी आपण हा भाग इथेच थांबवतो, हा टॉपिक इथेच थांबवतो. पण उद्या किंवा परवा मी पुन्हा एकदा ह्या विषयावरती सविस्तर बोलणार आहे. त्यावेळेस आपण नक्कीच त्या विषयावरती पूर्णपणे बोलू. आणि ज्यावेळेस मी परत नवीन काही टॉपिक असेल त्यावेळेस नक्कीच मी तुमच्यासमोर नवीन एक विषय घेऊन येणार आहे स्पोर्ट्स रिलेटेड, जेणेकरून तो तुमच्या कामी येणार आहे. जेणेकरून तुम्ही कुठेही तुम्हाला ॲडमिशन असेल किंवा गव्हर्नमेंट जॉब असतील त्याचे क्रायटेरिया काय आहेत त्याच्याबद्दल आपण नवीन नवीन विषय घेऊनच येणार आहोत. तर आपण त्यावेळेस नक्कीच भेटूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद सर्वांना.